नेपाळला नेपाळला नेपाळच्या थंड थंड हवेत चक्कनागार इच्छानागार डिबला लडाखला नाही श्रीमान. अरे नेपाळला नेपाळला नेपाळच्या थंड थंड हवेत कर्णोपासला पडला बर्फावरून पाय सटकला डाकूचा डोसका फुटला आहे हा ब्लॅक आईस विक्रांत सक्सेना संपला आहे हा ब्लॅक आईस विक्रांत हा ह्या भुसावरून पडला दिग्दांना तर चिकन काबर जिगला चमक दुबा दुबा. हा भाऊ येऊन जाऊन मरायच्या गोष्टी काय येतात? मालवणी सॉरी रोकडे भाई मी एका महान व्यक्तीकडून शिकलोय की तुमच्या मनात काय नाहीये आणि तुम्ही बोलताय आडजोड ते कधी सत्य नाही होत. म्हणजे जसं की मी तुला बोलतोय की रोकडे तू झिरो आहे, तुझी लायकी नाही, तुला जगायचा हक्क नाही, पण हे तुला पण माहितीये की मी मस्करीत बोलतोय हा का, आणि तुला माहितीये की ह्याच्यामध्ये याचं प्रेम आहे कुठेतरी बाई. बरोबर. म्हणजे ही निगेटिव्ह जी बोलणी आहे ती पॉझिटिव्ह ऑरा क्रिएट करते हे लक्षात ठेव. जसं की करणला मी हात मारतो, कधीच करण म्हणून नाही मारत, असं काहीतरी हात मारतो वेगळ्या शब्दांमध्ये. त्याला ते आवडतं का नाही विचार, त्याला मूळ होतो चालो तो लगेच हसतो हा बोल ना बाबा काही नाही असं. तर माझ्याकडे ती कला आहे, मी निगेटिव्ह शब्दांना पॉझिटिव्ह वळण लावण्यात यश मिळवलेलं आहे आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा ते फॉलो करावं. कारण आजकालच्या संसार कसा माहितीये का, शिव्या बिव्या दिल्या काय वाईट बोललो का लगेच असं नाही बोलायला पाहिजे, हे तू शिव्या का देतोय, त्यापेक्षा आपण त्याच शिव्यांना त्याच निगेटिव्ह गोष्टींना पॉझिटिव्ह बनवू ना. जसं की मी डेव्हिल आहे, डेव्हिल अरे बॉल लागला डोक्याला समशील ना मारशील ना मेंटल, तर डेव्हिल अरे अरे काय विषय नाही भाई, मेलं तर मेलं तुझी आठी काय, पण भाई कॉमेडी समजलं का. आणि डेव्हिल असं रिएक्ट नाही करणार ना, अरे असं कसं बोलला तुम्ही, मरतील म्हणजे मला माझ्या का मरणावर टापले तुम्ही, असं कसं बोलले तुम्ही, चला मी चालू बुटकॅम्प सोडून, असा विषय नाही होणार ना असं बाकी काय.